बटर नान, रोटी किंवा तूप लावलेल्या चपातीसोबत हॉटेलसारखी एखादी चविष्ट भाजी खायची असेल ना, तर आज बनवूया लसूणी पालक पनीर. तुम्ही बनवलेल्या पालक पनीरचा रंग जर हिरवागार राहत नसून काळपट होत असेल, तर ह्या पालकचा रंग शेवटपर्यंत हिरवा राहण्यासाठी काही टिप्स सांगितलेल्या आहेत. त्यासोबतच फ्रेश क्रीम वगैरे काहीही वापरणार नाही आहोत. एकदम साध्या सोप्या पद्धतीने घरी जे साहित्य उपलब्ध असतील त्यातच ही लसूणी पालक पनीर आपण बनवणार आहोत. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. एक मध्यम आकाराची पालकची जुडी इथे मी घेतलेली आहे. तर आता ही अगोदर निवडून घ्यायची आहे. एकदम ताजी अशी पालकची जुडी घ्यायची. जुडीतून फक्त आपल्याला पानं तोडून घ्यायचे, देठ घ्यायचे नाही. पानं तोडायची आणि पाण्यामध्ये बुडवून ठेवायची. सगळी पालकची जुडी तोडून झाली की मग त्यात आपल्याला 1 चमचा मीठ घालायचं आहे. कारण पावसाळ्याचे दिवस आहेत, कीड वगैरे असते, मातीही असते. त्यामुळे आपण इथे मीठ घालून 10 मिनिटसाठी तसंच ठेवणार आहोत आणि मग 10 मिनिट झाल्यानंतर त्यातली मातीसुद्धा पूर्ण पाण्यामध्ये निघून जाईल आणि मग 4-5 पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायचे. त्यानंतर इथे मी 200 ग्रॅम पनीर घेतलेलं आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त प्रमाण घेऊ शकता. इथे मी चौकोनी आकारामध्ये मोठे मोठेच तुकडे करून घेतलेले आहेत. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तुकडे करा. भाजीत जर तुम्हाला तळून हे तुकडे घालायचे असतील पनीरचे, तर 1 चमचा तुपामध्ये हे तळून घ्या. मी असेच घालणार आहे. पालक मी पुन्हा 4-5 पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतली. त्यानंतर आता इथे 1 छोटी वाटी पाणी घालायचे कढईमध्ये. पाण्याला उकळी आली की त्यात आपल्याला ही स्वच्छ केलेली पालक घालायची. पालकमध्ये पाण्याचं प्रमाण असतं आणि ती जेव्हा शिजत असते तेव्हा ते स्वतःचं पाणीसुद्धा सोडते. त्यामुळे आपल्याला इथे कमीत कमी पाणी घालायचं आहे ही पालक शिजवण्यासाठी. झाकण देऊन ही पालक 2 मिनिटसाठी शिजवून घ्यायची. 2 मिनिट नंतर पुन्हा झाकण काढायचं. तर आता पहिल्या बाजूने ही पालक छान मऊ झालेली आहे. पुन्हा दुसऱ्या बाजूने ही पालक पलटून घ्यायची आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा झाकण देऊन 2 मिनिटसाठी पुन्हा शिजवून घ्यायची. दोन्ही बाजूने पालक छान वाफवून झालेले आहे. जास्तही शिजवायची नाही. 4 मिनिट पुरेसे होतात. आता तुम्ही पाहू शकता पालकचं पाणीसुद्धा इथे सुटलेलं आहे. हे पाणी फेकून न देता आपल्याला पुढे ते वापरायचं आहे. आता मी इथे एक बाउल घेतलेला आहे. त्यात साधं पाणी आणि भरपूर असे बर्फाचे खडे घातलेत आणि हे पाणी पूर्ण थंड झालेलं आहे. पालकचा रंग काळपट व्हायला नको, त्यामुळे गरम पाण्यातून पालक पटापट निथळवून घ्यायची आणि ह्या बर्फाच्या पाण्यामध्ये घालायची. पाण्यामध्ये ही पानं व्यवस्थित थंड झाली की मग आपल्याला ती मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायची आहेत. तिखटानुसार हिरवी मिरची आणि अर्धा इंच आलं मी इथे घेतलेलं आहे. हिरवी मिरची जर कमी तिखट खात असाल तर 2च घाला. मी इथे 3 घातलेल्या आहेत. त्यानंतर ह्या पालकची व्यवस्थित अशी फाईन प्युरी करून घ्यायची आणि रंगसुद्धा पहा छान हिरवगार आलेला आहे. आता कढईमध्ये मी 3-4 चमचे तेल घातलेलं आहे आणि 1 चमचा साजूक तूप घातलंय. बटरसुद्धा वापरू शकता. तेल तूप हलकं गरम झालं की त्यात पाव चमचा जिरे आणि 1 चमचा बारीक चिरलेलं लसूण, 1 लाल मिरची घालून लसूण छान सोनेरी होईपर्यंत फ्राय करून घ्यायचं. लसूणी पालक बनवतोय त्यामुळे आपल्याला लसूण जास्त प्रमाणात घालायचं आहे. पुढे सुद्धा अजून लसूण आपण घालणार आहोत. आता इथे मी 2 बारीक चिरलेले कांदे घेतलेले आहेत. कांद्याचं प्रमाण आपल्याला इथे जास्त ठेवायचं आहे. कांदा छान मऊ होईपर्यंत परतून घ्यायचं. त्यानंतर 2 मध्यम आकाराचे टोमॅटो मी बारीक चिरून घेतलेत, ते घालायचे आणि चवीनुसार मीठ घालायचं म्हणजे टोमॅटो पटकन मऊ होईल. आता टोमॅटोसुद्धा मऊ होईपर्यंत चांगलं परतून घेऊया. टोमॅटो थोडं मऊ व्हायला आलं की मग आपल्याला ह्यात काही मसाले घालायचे आहेत. मसाल्यांचं प्रमाण खूप कमी ठेवायचं आहे जेणेकरून पालकचा रंग बदलू नये. तर इथे मी 1 छोटा चमचा धणा पावडर, पाव चमचा हळद, पाव चमचा गरम मसाला आणि पाव चमचा जिरेपूड हे सगळे मसाले घातले आणि थोडं मिक्स करून घेऊया. आता झाकण देऊन आपल्याला हे मंद आचेवर टोमॅटो मसाला पूर्ण शिजवून घ्यायचा आहे. इथे तुम्ही जिऱ्याची पूड स्किप करू शकता. फक्त हळद, गरम मसाला आणि धणा पावडर घातली तरीही चालेल. आता मस्त हिरवीगार अशी पालकची प्युरी घालायची आणि छान ती परतून घ्यायची 1 मिनिटसाठी. चांगली मिक्स करून घ्यायची. पालकचा रंग हिरवागार राहावा त्यामुळे ती वाफवताना एकदम थोड्या पाण्यात वाफवायची, फक्त 4 मिनिटसाठी आणि गरम पाण्यातून लगेचच काढून ती थंड पाण्यामध्ये किंवा बर्फाच्या पाण्यामध्ये ठेवायची म्हणजे ती शेवटपर्यंत हिरवीगार राहते. त्यानंतर पालक शिजवलेलं पाणी जे कढईमध्ये होतं ते मी थोडं मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलं आणि व्यवस्थित मिक्स करून ते मिक्सरच्या भांड्यामधलं पाणीसुद्धा घातलं आणि कढईमध्ये अजून थोडं पालकचं पाणी उरलेलं होतं
तेही मी पूर्ण घातलं, कारण पालक इथे अजून आपल्याला शिजायला लागेल 3-4 मिनिट. त्यानंतर ते पाणी आटेल सुद्धा. मीठसुद्धा थोडं कमी वाटत होतं, त्यामुळे मी चवीनुसार मीठ घातलं आणि मिक्स करून झाकण देऊन साधारण 3 मिनिट मी पुन्हा ही भाजी शिजवून घेतली. पालक पूर्ण शिजल्यानंतर शेवटला घालायचं पनीर आणि 1 चमचा कसुरी मेथी क्रश करून घालायची आणि छान मिक्स करून घ्यायचं. पनीर घातल्यानंतर पनीरचे तुकडे शेवटचे 2 मिनिट झाकण देऊन शिजवून घ्यायचे. पनीर शिजायला जास्त वेळ लागत नाही आणि जर तुम्ही सुरुवातीलाच घातले तर ते रबरसारखे हार्ड होतील. त्यामुळे तुम्हाला शेवटचे 2 मिनिट फक्त पनीर हे शिजवून घ्यायचं आहे. तुम्हाला जर असं न तळता पनीर घातलेलं आवडत नसेल तर 1 चमचा तुपामध्ये पनीरचे तुकडे छान सोनेरी रंगावर तळून घ्या आणि मग ह्या भाजीमध्ये घाला. पूर्ण मी इथे 6 मिनिटसाठी ही भाजी शिजवून घेतलेली आहे. आता तडका देऊया. लसूणी पालक पनीर बनवतोय, त्यामुळे लसूणचा तडका तर झालाच पाहिजे. 1 चमचा तडका पॅनमध्ये साजूक तूप घालायचं किंवा बटर घालू शकता. भरपूर असं बारीक चिरलेलं लसूण घालायचं आणि लसूण छान सोनेरी रंगावर फ्राय करून घ्यायचा. लसूण हलका फ्राय झाला की शेवटला 1 लाल मिरची तोडून घालायची. सुरुवातीलाच मिरची घालायची नाही, कारण तिचा रंग लगेच काळपट होईल, ती पटकन फ्राय होते, त्यामुळे शेवटला घालायची. लसूण मिरची दोन्ही फ्राय झालं की गॅस बंद करायची आणि शेवटला 1 छोटा चमचा लाल मिरची पावडर घालायची. तडक्यामध्ये मिरची पावडर व्यवस्थित मिक्स करायची आणि मस्त हा तडका या भाजीवर घालायचा. याने खूप छान चव येते. मिरची पावडर घालताना तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता. कमी घालायची तर कमीसुद्धा घालू शकता. मस्त आपली ही लसूणी पालक पनीर तयार झालेली आहे. फ्रेश क्रीम इथे आपण वापरलेली नाहीये, एकदम घरच्या घरी साध्या सोप्या पद्धतीने बनवलेली आहे. मसालेसुद्धा खूप कमी वापरलेले आहेत आणि मस्त लसूणी पालक पनीर तयार झालेले आहे. तूप लावलेल्या चपातीसोबत, रोटी किंवा बटर नान सोबत ही खूप जबरदस्त लागते किंवा राईससोबत तुम्ही खाऊ शकता. पालकचा हिरवा रंग शेवटपर्यंत टिकून होता आणि मस्त हॉटेलसारखी ही भाजी झालेली. रेसिपी नक्की करून पहा आणि रेसिपी आवडली असेल तर हाईपचं बटन जे आहे ते नक्की दाबा. धन्यवाद.